सर्व अंगणवाडी सेविका ताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे एका ताईंची मला कमेंट होती की त्या ताईंनी त्यांचे सर्व लाभार्थी यांची ई-KYC केली आहे, त्यानंतर फोटो कॅप्चर केलेत आणि फोटो व्हेरीफाय देखील केले आहेत. म्हणजे त्या ताईंचं असं म्हणणं होतं की त्यांनी सर्व फोटो त्यांच्या लाभार्थ्याचे मॅच केले आहेत, परंतु प्रत्यक्ष रिपोर्टला मात्र पाहिल्यानंतर त्यांच्या काही लाभार्थ्यांचं फोटो मॅच झालेले नाही आहेत. म्हणजे जी फेस मॅच होणारा जो आकडा आहे तो मात्र कमी दाखवत आहे. तर त्या ताईंना लक्षात येत नव्हतं की त्यांचे कोणत्या लाभार्थ्यांचं फेस मॅच होणं आणखीन बाकी आहे आणि कोणत्या लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण झाला आहे. हे त्यांना असा त्यांचा प्रश्न असा होता की ते त्यांनी कुठून चेक करायचं किंवा त्यांचे कोणते लाभार्थी एक्झॅक्टली ते राहिलेले आहेत की ज्यांचा फेस मॅच झालेला नाही आहे. तर अशाच प्रकारचा तुमचा देखील प्रॉब्लेम असेल, जर तुम्हाला वाटत असेल की आपण आपल्या सर्व लाभार्थ्यांची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे, परंतु रिपोर्टला मात्र आकडे तुमचे कमी दाखवत आहे आणि तुमच्या लक्षातच येत नाही की तुमचे कोणते लाभार्थ्यांचे आकडे तिथं दिसत नाही आहेत, तर त्याच ताईंसाठी हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमच्या कोणत्या लाभार्थ्याची ही प्रक्रिया राहिलेली आहे, बाकी आहे आणि त्या लाभार्थ्यांची तुम्हाला प्रक्रिया कशी करायची ते देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहा, आपण जर एखाद्या लाभार्थ्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे तर ती कुठे चेक करायची, तर मी तुम्हाला ते दाखवते. तर काय करायचं, आपण असे आपले लाभार्थ्यांची जिथं यादी आहे तिथं यायचं. त्यानंतर ज्या लाभार्थ्याचं आपल्याला चेक करायचं आहे त्या लाभार्थ्याच्या नावावरती टच केल्यानंतर पहा, इथं त्याच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल सुरुवातीला मोबाईल नंबर व्हेरीफायच्या समोर 2 हिरव्या बरोबरचे मार्क आहेत. त्यानंतर आधार बालकाचं, त्याला देखील 2 हिरव्या मार्क आहेत आणि त्यानंतर आहे ई-KYC, त्याच्यापुढे देखील हिरव्या 2 मार्क आहेत आणि त्याच्यानंतर फेस व्हेरिफिकेशन, इथं देखील 2 मार्क आहेत हिरव्या कलरच्या. तर असे जे लाभार्थी तुमचे आहेत ज्यांचं मोबाईल व्हेरिफिकेशन झाले, आधार व्हेरिफिकेशन झाले, ई-KYC झाली आणि फेस व्हेरीफाय झाला आहे, म्हणजे या बालकाची तुमची सर्व प्रक्रिया झालेली आहे. तर तुम्ही लक्षात घ्या की ह्या 4 जे मार्क आहेत 4 देखील ग्रीन जिथं झाले म्हणजे हिरव्या झालेल्या आहेत, त्या लाभार्थ्यांची तुमची पूर्ण प्रक्रिया झाली आहे. या लाभार्थ्याचं तुम्हाला काही देखील करण्याची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर आणखीन एक सांगते, ते म्हणजे ज्या लाभार्थ्याची तुमची पूर्ण प्रक्रिया झालेली आहे त्यांच्याच पुढे हा तुम्हाला ऑप्शन पाहायला भेटेल निळ्या कलरचा, तो म्हणजे रिकॅप्चर फेस. म्हणजे ज्या लाभार्थ्याचा तुमचा फेस मॅच झाला आहे त्याच लाभार्थ्यासमोर फक्त तुम्हाला हा रिकॅप्चर फेसचा ऑप्शन पाहायला मिळेल. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की ज्या लाभार्थ्याच्या समोर तुम्हाला दिसत नाही आहे की रिकॅप्चर फेस, त्या लाभार्थ्यांची तुमची ही प्रक्रिया अर्धवट आहे, किंवा जरी ही 4 हिरव्या मार्क दिसत नसतील तर त्या देखील लाभार्थ्याची, म्हणजे सेम या दोन्ही गोष्टी तुम्हाला त्या लाभार्थ्याच्या प्रोफाईलमध्ये दिसतील. आणि रिकॅप्चर फेसचा ऑप्शन आला म्हणजेच त्या लाभार्थ्याची ई-KYCची किंवा फेस मॅच झालेला आहे, त्याचा फेस व्हेरीफाय झाला आहे. आणि ज्या लाभार्थ्याच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला दिसत नाही आहे रिकॅप्चर फेस, म्हणजे तेच तुमचे लाभार्थी हे फेस मॅच होण्याचे बाकी आहेत. यानंतर मी तुम्हाला त्या मुलाची देखील प्रोफाईल दाखवते ज्याचं फेस किंवा FRSची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, त्याचा फेस मॅच होणं आणखीन बाकी आहे. अशा लाभार्थ्याची देखील मी तुम्हाला इथं प्रोफाईल दाखवणार आहे. त्यानंतर पहा, या ज्या लाभार्थी आहेत तुमचं ज्यांची पूर्ण प्रक्रिया झाली आहे त्यांच्या प्रोफाईलमध्ये इथं तुम्हाला दिसत नाही आहे का कसलंही नोटिफिकेशन नाही की तुमची ही FRSची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, पुढे जावा किंवा ही प्रक्रिया करा, फेस कॅप्चर नाही किंवा ई-KYC झालेली नाही, असे कुठलेही नोटिफिकेशन तुम्हाला यांच्या प्रोफाईलमध्ये दिसत नाही आहे. म्हणजेच या लाभार्थ्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आणि जर तुमच्या पूर्ण लाभार्थ्याची प्रक्रिया झालेली नसेल तर तुम्हाला इथं प्रोफाईलमध्ये नोट मिळतं, ते म्हणजे या लाभार्थ्याची ई-KYC किंवा फेस कॅप्चर करणं आणखीन बाकी आहे आणि ही प्रक्रिया करा, पुढे जा, असा तुम्हाला इथं लाभार्थ्याच्या प्रोफाईलमध्ये ऑप्शन दिसतो. ज्या लाभार्थ्याची झालेली नाही त्याच्या प्रोफाईलमध्ये मी तुम्हाला जाऊन हा ऑप्शन दाखवते. तर तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बालकाची फेस मॅच होणं आणखीन बाकी आहे आणि ते तुम्ही करू शकता. ते कसं करायचं ते देखील मी तुम्हाला पुढे सांगते. तर आपण असा लाभार्थी आता पाहूया ज्याची ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे. तर पहा, आता मी हा लाभार्थी निवडते. तर पाहिलं का, तुम्हाला लगेच इथं नोट पाहायला मिळते की फेस कॅप्चर झालेलं नाही आहे लाभार्थ्याचं आणि पुढे जा.
तर अशा प्रकारे तुम्ही ओळखू शकता की तुमच्या कोणत्या लाभार्थ्याचं फेस मॅच होणं बाकी आहे. त्यानंतर पहा, इथं फक्त आधार मोबाईल व्हेरिफिकेशन झाले, आधार व्हेरिफिकेशन झाले आणि eKYC झालेली आहे, परंतु फेसचं व्हेरिफिकेशन आणखीन बाकी आहे या लाभार्थ्याचं. म्हणजेच या लाभार्थ्याचं फेस मॅच झालेलं नाही आहे. तर तुमच्या देखील ताई तुम्ही चेक करू शकता. अशा प्रकारे जर 3च गोष्टी तुमच्या व्हेरीफाय असतील तर निश्चितच त्या लाभार्थ्याचं तुमचं फेस मॅच होणं बाकी आहे. म्हणजे जे तुम्हाला वाटत आहे की कोणते लाभार्थी आहेत, तर त्यांच्या प्रत्येकाच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही जाऊन निश्चित चेक करा. ज्या लाभार्थ्याच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला हा ऑप्शन उपलब्ध होईल आणि 3च गोष्टी त्याच्या व्हेरीफाय आहेत, त्यांचंच निश्चित तुमचं फेस मॅच होणं बाकी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं पहा, तुम्हाला कुठंही रिकॅप्चरचा ऑप्शन दिसत नाही आहे. हा जो आहे निळ्या कलरचा ऑप्शन तो आहे बाल आधार जोडणे, म्हणजे हे बालक स्वआधारने व्हेरीफाय नाही, त्यामुळे फक्त याच्यासाठी त्याचं स्वआधार जोडण्यासाठी बाल आधार जोडा हा पर्याय याच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध आहे, परंतु फेस रिकॅप्चर करण्याचा पर्याय याच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध नाही आहे. त्यानंतर पहा, या देखील बालकाचा माझा फक्त फेस मॅच होणं बाकी आहे, बाकी प्रक्रिया झालेली आहे, कारण eKYC देखील पूर्ण झाली आहे. तर तुम्हाला देखील तुमच्या बालकाचं फक्त फेस मॅच होणं बाकी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, याच्या प्रोफाईलमध्ये जो हा पर्याय आहे पुढे जा, याच्यावरती जायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की फेस तुम्ही कशा प्रकारे मॅच करू शकता. तर पहा, फेस मॅच करायचा असेल तर तुम्ही या पर्यायावरती गेलात, पुढे जा. तर जर तुम्ही eKYC केले असेल, फेस कॅप्चर देखील केला असेल, तर अशा प्रकारे तुमच्यासमोर 2 ऑप्शन उपलब्ध होतात. ते म्हणजे रिकॅप्चर फेस, इथं आहे रिकॅप्चर फेस आणि व्हेरीफाय फोटो. तर या 2 पर्यायापैकी जर तुम्हाला खात्री असेल हे दोन्ही एकाच व्यक्तीचे फोटो आहेत, तर तुम्ही काय करा, व्हेरीफाय फोटोवरती जावा. त्यानंतर 15 सेकंदामध्ये तुमचा फोटो व्हेरीफाय होईल. आणि जर होतच नसेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, या रिकॅप्चरवरती जावा. रिकॅप्चरवरती जाऊन तुम्ही पुन्हा त्या लाभार्थ्याचा फोटो काढा. फोटो काढल्यानंतर तुमच्यासमोर अशाच प्रकारचे 2 ऑप्शन येतील. तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हेरीफाय फोटोवरती जायचं आहे आणि व्हेरीफाय फोटोवरती गेल्यानंतर 15 सेकंदामध्ये तुमचा फोटो इथं व्हेरीफाय होईल. तर अशा प्रकारे म्हणजेच व्हेरीफाय फोटो म्हणजेच फोटो मॅच होणं ही प्रक्रिया आहे. तर तुमचे राहिलेले लाभार्थी तुम्ही अशा प्रकारे तुमची फोटो त्या लाभार्थ्यांचं मॅच करून घेऊ शकता. तर ह्याच मला वाटतं की तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळालं असेल ताई. अशा प्रकारे तुम्ही तुमचे लाभार्थी चेक करा त्यांच्या प्रोफाईलमध्ये जाऊन, आणि तुमचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होईल की तुमचे कोणते लाभार्थी आहेत, आणि त्यांची प्रक्रिया देखील तुम्ही अशा प्रकारे तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.